शिकार आणि शिकारी रात्रभर एकाच विहिरीत राहिल्याची घटना विदर्भात घडलेली आहे। रानडुकराच्या मागे धावताना वाघ या रानडुकरासह विहिरीत पडला। वाघ आणि रानडुकर विहिरीत रात्रभर एकत्र राहिले। गावकऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि या दोघांनाही रेस्क्यू केलं। एकमेकांच्या जीवावर उठलेले हे वाघ आणि रानडुकर होते, मात्र एकाच वेळी त्यांचे रेस्क्यू करण्यात आला। रेस्क्यूच्या वेळी या वाघानं रानडुकराला मदत सुद्धा केली। सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या शिवणी रोखड गावातील ही घटना आहे। दृश्य आपण बघतोय। रेस्क्यू नंतर दोन्ही प्राण्यांना पुन्हा पेंचच्या जंगलात मुक्त करण्यात आलं। रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी झालेली होती। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी जितेंद्र आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय नेमकं या सगळ्या संदर्भात वन विभागानं किंवा गावकऱ्यांनी हा अनुभव सांगताना म्हटलेला आहे? नक्कीच अतिशय वेगळा आणि तेवढं आश्चर्यकारक अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण परवा रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवरचं पेंच व्याघ्र प्रकल्पामधील एक बफर झोन आहे आणि तेथील शिवणी रोखड हे गाव आहे। एक छोटंसं गाव आहे। या छोट्याशा गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेताच्या विहिरीत एका रानडुकराचा पाठलाग करताना रानडुकर विहिरीमध्ये पडला आणि त्याच्या पाठोपाठ जो वाघ होता तो देखील विहिरीत पडला। त्यानंतर सकाळी जेव्हा हे गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वन विभागाला याची सूचना दिली। वन विभागाचे कर्मचारी आणि गावकरी मोठ्या प्रमाणात इथे जमलेले होते। क्रेन आणण्यात आली आणि खाटेच्या साह्याने या दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। मात्र दोघेही म्हणजे शिकार आणि शिकारी हे रात्रभर संपूर्ण विहिरीमध्ये एकत्र पाण्यात होते आणि त्यावेळेस एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र गावकऱ्यांनी एकमेकांवर हल्ला करू नये आणि त्यांना पोहता यावं यासाठी त्या विहिरीमध्ये लाकडाचे ओंडके देखील टाकण्यात आलेले होते आणि त्याच्या सहाऱ्याने रात्रभर आणि काल दुपारपर्यंत या विहिरीमध्ये वाघ आणि जे रानडुक्कर आहे ते इथे थांबलेलं होतं। नंतर क्रेनच्या सहाय्याने वन विभागाने दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। वन विभागाने रेस्क्यू केल्यानंतर जो वाघ आहे त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जो बोर आहे म्हणजे रानडुक्कर त्याची देखील वन विभाग अगोदर चेक करून आणि तपासणी करून नंतरच त्या दोघांनाही सुरक्षितपणे जंगलात सोडणार असल्याची माहिती मिळते। मात्र जी ही घटना होती ती नक्कीच एक वेगळी घटना होती, एक आश्चर्यकारक घटना, कारण शिकार आणि शिकारी हे दोघेही एकत्र रात्रभर एकाच विहिरीत राहिले आणि मात्र वन विभागाच्या अथक प्रयत्नाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश प्राप्त झालेले आहे। रिद्धी, जितेंद्र, सध्या हे दोन्ही प्राणी नेमकं कुठे आहेत? वन विभागानं काही वैद्यकीय तपासण्या वगैरे या दोघांच्याही केलेल्या आहेत का? वन विभागाने या दोघांनाही रेस्क्यू केल्यानंतर आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे, कारण रात्रभर जे आहेत ते हे दोन्ही प्राणी आहेत ते पाण्यामध्ये होते। अक्षरशः पाण्यामध्ये त्यांनी आपला जीव वाचवलेला, बुडून जाता येऊ नये म्हणून 24 तास त्यांना किमान 12 तासाहून अधिक काळ जे होतं ते पाण्यात पोहत होते। त्यानंतर त्यांना खाण्यास काही मिळालेलं नव्हतं, त्यामुळे अगोदर या दोघांनाही वन विभागाने आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे। या ताब्यात ठेवून त्यांची अगोदर डॉक्टरांकडनं वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना कुठला औषधोपचार पाहिजे का हे देखील ठरवण्यात येईल। त्यांना औषधोपचार करून आणि त्यांच्यावर उपचार करून जेव्हा ते सुदृढ आहेत अशी जेव्हा डॉक्टरांची खात्री होईल त्यानंतर त्यांना आपल्या पुन्हा जोडलेले राहा। सध्या वन्यजीव अभ्यासक मंदार पिंगळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी। मंदार सर, आपण ही विदर्भातली घटना बघतोय। वाघ आहे आणि रानडुक्कर आहे, विहिरीमध्ये रात्रभर हे दोघं जण होते। खरं तर त्या शिकारीच्या दरम्यान कदाचित पडले असावेत असा अंदाज। काय नेमकं या सगळ्या घटनेसंदर्भात सांगता येईल? कारण रात्रभर हे दोन्ही प्राणी एकत्र होते, हल्ला करण्याचा प्रयत्न तेव्हाही होऊ शकला असता। बरोबर, पण मला असं वाटतं की या घटनेमध्ये ना सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट पहिलं काम करतं। त्याच्या ज्यावेळेला जीवावर बेतली होती वाघाच्या आणि रानडुकराच्या, तर पहिले त्यांना आपला जीव वाचवणं दोघांनाही हे महत्वाचं होतं। त्याच्यामुळे त्यांनी विहिरीत शिकार करणं शक्यच नव्हतं। फक्त ही जी घटना झालेली आहे ही आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत की उघड्या विहिरी ज्या आहेत किंवा अशा विहिरी ज्यांना पॅरापेट वॉल नाहीत किंवा छोट्या पॅरापेट वॉल आहेत आणि शेतांमध्ये अशा उघड्या विहिरी भरपूर आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रात असो, मध्य प्रदेशमध्ये असो किंवा भारतात आपण कुठेही गेलो तरी आपल्याला अशा विहिरी पाहायला मिळतात। तर वन विभागाने यांना कठडे बांधण्याचं किंवा चेनलिंग फेन्सिंग करण्याचं काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी ते झालं नाही। तर वन विभागाकडे खूपदा फंडिंगचे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात। शासनाने याच्याकडे थोडं लक्ष दिलं जर का, तर मला असं वाटतं अशा घटना आपण थांबवू शकतो। आणि हे करत असताना काय होतं की रेस्क्यू ज्या वेळेला ऑपरेशन होतात त्यावेळेला गावातल्या लोकांना कुतूहल खूप असतं वाघ बघायचा किंवा एखादा वन्य प्राणी बघायचा, आणि अशा याच्यात रेस्क्यू मध्ये काय गर्दी जेव्हा झाली, क्राऊड कंट्रोल नाही झाला, तर मग त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। वाघ किंवा तो प्राणी जो आहे तो माणसांवरती परत हल्ला करू शकतो, घाबरलेल्या अवस्थेत तो असतो। बरोबर, त्यामुळे
या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट, या घटना टाळण्यासाठी काम करणं फार महत्त्वपूर्ण आहे. जिथे ही घटना घडली हे गाव आपल्या नॅशनल हायवे 44 नागपूर पासून शिवनी जबलपूर कडे जाणारा, जे प्रयागराज पर्यंत जाणारा जो हायवे आहे, हा भारतातला एक प्रमुख हायवे आहे. आणि हा पेंच व्याघ्र प्रकल्पापासून ते कान्हा व्याघ्र प्रकल्प किंवा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या वन्यजीव संचार मार्गांमध्ये येतो. याच्यामध्ये जे वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात आपलं स्थलांतर करून जातात, आता आपला टेरिटरी शोधायला किंवा शिकार पाहायला किंवा मेट जे असतात आपले ते शोधण्यासाठी, आणि असे प्राणी शेतांमधनं जाताना आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. तर रस्ते वगैरे तर त्यांना ओलांडताना त्यांचा जीव जाण्याची भीती असतेच, परंतु अजून एक मानवनिर्मित अशा स्ट्रक्चर्स मध्ये जेव्हा ते पडतात तर त्यावेळेला त्यांची फार म्हणजे हा लकी होता की हे वाचलेत. एक आठवड्या अगोदरच म्हणजे 25 जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात असा बिबट्या एका विहिरीत पडून मरण पावला, पिल्लू. जी जी अगदी. मंदार सर, आता तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. पहिली गोष्ट म्हणजे मानवनिर्मित ही बांधणी होती विहिरीची, ज्याच्यात अशा पद्धतीने वन्यजीव प्राणी अडकलेला होता. तर ज्या संरक्षक कठड्यांचा तुम्ही उल्लेख केलात ते सगळीकडेच असावेत सुरक्षेच्या दृष्टीनं, विशेषतः या प्राण्यांच्या दृष्टीनं. यासाठी नेमकं काय करता येईल? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही रेस्क्यू ऑपरेशनचा उल्लेख केलात, तेव्हा गावकरी तिथे असतात. अजूनही आपल्याकडे प्राण्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी बघ्यांची गर्दी मोठी असते. यातला मनोरंजनाचा भाग काढून हे गांभीर्यानं किती घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की पैसे कुठून आणायचे आणि हे कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. तर ज्या वेळेला शेतकऱ्याची विहीर मंजूर होते त्या याच्यामध्ये त्याला पैसे दिले जातात शासनाकडनं, सबसिडी स्वरूपात किंवा त्याला अनुदान तत्वावरती दिल्या जातात. त्याच्यामध्ये पॅरापेट वॉल व्यवस्थितरित्या बांधण्यासाठी सुद्धा पैशाचा समाविष्ट जर आपण केला त्या प्रपोजल्स मध्ये, तर मला असं वाटतं की ते बांधल्या जातील. या व्यतिरिक्त जसं महाराष्ट्र शासनाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना राबवली होती, फार त्याचा चांगला परिणाम झाला. त्याच्यामध्ये विहिरींना, उघड्या विहिरींना कठडे किंवा चेनलिंग फेन्सिंग करण्याचं काम केलं होतं आणि त्यात भरपूर पैसा खर्च केला. तसंच मला असं वाटतं मध्य प्रदेश मध्ये जी घटना घडली, इतर राज्यांमध्ये अशा योजना नाहीत, तर वन विभागाच्या मार्फत अशा योजना राबवता येतील आणि त्यामुळे लोकांचा सहभाग सुद्धा आपल्याला चांगला मिळेल, प्रतिसाद पण चांगला मिळेल, लोक आपल्याला माहिती देतील. तर हे एक आहे. दुसरं जे आहे की रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेला आपल्या इथे आपण बघतो की लोकांची गर्दी खूप असते, कुतूहल खूप आहे, भीती पण असते पण कुतूहल खूप आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये पोलिसांकडनं आपल्याला मदत घेणं वन विभागाला हे फार गरजेचं असतं, कारण की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा स्टाफ हा टोटली वाईल्ड अॅनिमलच्या रेस्क्यू आणि मॅनेजमेंट मध्ये इन्व्हॉल्ड असतो. आणि तेच जर का सोडून हे मॉब मॅनेजमेंट मध्ये लागलेत, जे की त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट नाही, त्याच्यामध्ये सगळं मिसमॅनेजमेंट असं होताना दिसतं खूपदा. तर पोलीस प्रशासनाचा सुद्धा आपल्याला चांगला सहभाग याच्यामध्ये घ्यायला पाहिजे वन विभागाने. अगदी. जी मंदार सर, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण या सगळ्या संदर्भात दिलीत यासाठी. जितेंद्र, तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी.